नमस्कार, मी पंजाब डक. आपण सांगितलं होतं की नाही राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडल आणि काही काही ठिकाणी मुसळधार पडल. धरणाचं पाणी सोडावं लागेल, तर तशी परिस्थिती झाली. तर आता बऱ्याच शेतकऱ्याचे असे फोन येत आहेत, हा पाऊस कधीपर्यंत राहणार आहे. मी सध्या नागपूरकडे आहे, म्हणून सुरुवातीला आपण नागपूरकडला अंदाज घेऊ. या भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं आणखीन 3 दिवस जोराचा पाऊस पडणार आहे. दररोज वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात पडणार आहे. म्हणून हा नागपूरच्या पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर काय करू आपण, पश्चिम विदर्भाकडे होऊ. ह्या 5 जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे आजच तारखेला रात्रीच्या ठिकठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये झालं तर पश्चिम विदर्भामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये शेगाव, अकोला जिल्ह्यामध्ये एक शेगाव तालुका आहे, शेगाव खामगाव. आणि ह्या खामगावमध्ये काय झालं, काही भागामध्ये पाऊस कमी आहे. तर आज चांगला पाऊस पडणार आहे. खामगाव ते शेगावच्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे. 17च्या दरम्यान 18 पर्यंत तुमच्याकडे जोराचा पाऊस पडणार आहे. दररोज वेगवेगळ्या भागात पडणार, पण चांगला पाऊस होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आता त्याच्यानंतर आपण काय करू, मराठवाड्याकडून. सगळ्यात महत्वाचं मराठवाड्याकडे सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, धाराशिव जिल्हा, संभाजीनगर. ह्या म्हणजे मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 17 म्हणजे आज रात्री उद्या परवापर्यंत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला मात्र झोडपून काढणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे मराठवाड्यातले सगळे जिल्हे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर, सांगली, त्याच्यानंतर अहिल्यानगर, पुणे, नाशिक ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की म्हणजे आणि 18 तारखेपर्यंत पश्चिम महाराष्ट्राकडे जोराचा पाऊस पडणार आहे. कुठं वाहुणी, कुठं मुसळधार, कुठं अतिवृष्टी देखील होईल. आणि काही काही ठिकाणी तळ्यामध्ये इतका पाऊस, तळ्याच्या कॅचमेंट एरियामध्ये इतका पाऊस पडेल की पाणी सोडावं लागेल. म्हणून हा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज घ्यायचा. मराठवाड्यात देखील आपण बघितलं की त्या कडाष्टीकडे अति मुसळधार अतिवृष्टी झाली. तर तुम्हाला सांगतो, बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता काय होईल, आता हे जे कडाष्टी त्या भागामध्ये पाऊस पडला, आज रात्रीचा जे पाऊस येईल ह्या 3 दिवसातला, आता केज, कळमच्या आणि बार्शीच्या भागाकडे येईल, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर आणखीन बीड जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे. आता भाग बदलून धरणार आहे, पण ह्या 3 दिवसात मात्र जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून बीडकरांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यात देखील आता ह्यामध्ये आणखीन 17-18 तारखेपर्यंत तिकडे देखील पावसाचा जोर राहणार आहे, म्हणून सोलापूरकरांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर कोल्हापूर, सांगली, पुणेकडे तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या 3 दिवसामध्ये आज रात्रीपासून पुण्याकडे देखील पाऊस वाढणार आहे, म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे हे वंचित तालुक्यात त्यांना आता हे पाऊस सगळ्यांची सरासरी लेवल करून टाकणार आहे. आता त्याच्यानंतर आपण नाशिककडे होऊ. नाशिक, मुंबई, इगतपुरी, नंदुरबार, धुळे, जळगाव. तर सुरुवातीला आता मुंबईकडे होऊ. मुंबईकरांना सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे 17 सप्टेंबर आणि 18 सप्टेंबर, 19 आणि 20 तारखेपर्यंत मात्र मुंबईकडे 4 दिवस पुन्हा पाऊस वाढणार आहे, म्हणून मुंबईकरांनी हे अंदाज लक्षात घ्यायचा. होईल, पण 17-18चा मात्र मुंबईला चांगला जोरदार पाऊस होणार आहे, म्हणून मुंबईकरांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर नाशिककडे म्हणजे 17-18 पर्यंत नाशिककडे देखील, नाशिक जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, म्हणून नाशिककरांना देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर नंदुरबार जिल्ह्याकडे 16, 17, 18च्या दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात देखील चांगला पाऊस होणार आहे. जळगाव जिल्ह्यात देखील आजच पाऊस होणार आहे, म्हणून जळगावच्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर हा राज्यभर पाऊस पडणार आहे. म्हणजे आणखीन हे म्हणजे जवळपास 17 तारखेपर्यंत पाऊस आहे, पण 18च्या नंतर काय होईल, थोडं पावसाचा जोर कमी होणार आहे. फक्त मराठवाड्यातच काय होणार आहे, 19, 20, 21च्या दरम्यान स्थानिक वातावरणातून पाऊस पडणार आहे, म्हणून हे मराठवाड्यातल्या त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर परत काय होणार आहे, हे पाऊस नंतर 24 तारखेच्या नंतर परत पावसाला वातावरण सक्रिय होणार. म्हणजे 24 सप्टेंबर, 25 आणि 26च्या दरम्यान परत राज्यामध्ये एकदा पाऊस येणार आहे, म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला, लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.